ठाण्यातील नाशिक मुंबई हायवेवर कॅब कार अडवून पुलिस और कस्टम पीछे से आ रहे हैं, आप गाडी रोको अशी बतावणी करत कॅब चालकाला आप गाडी बंद करे असं गावठी कट्ट्याचा धाक दाखवत 7 जणांच्या टोळीनं भारतीय आणि परदेशी चलन असे एकूण 12,29,000 रुपयांची रोकड असलेल्या 2 बॅगा घेऊन पोबारा केला होता। कोणतेही दागेदोरे नसताना या टोळीतील 7 जणांना ठाणे खंडणी पथकानं जेरबंद केले। यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्यांकडून चोरीला गेलेली रक्कम तसंच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा, जिवंत काडतूस, मोबाईल असा 21,97,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तसंच अटकेतील टोळीला येत्या 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली आहे। राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 11:30-12च्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाचे अधिकारी आणि टीम शेखर बागडे, एसीपी डोंगरे, एपीआय तारमळे, कापडणी, राठोड, तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला। यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या वेळी जात होत्या। त्यांची गाडी, त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये 2 मोटरसायकल आणि इतर आरोपींनी अडवून त्यांच्याकडे रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला। त्या अनुषंगानं खंडणी पथकाच्या अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला। त्यामध्ये अद्याप एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक गुन्हे संघर्ष बालक ताब्यामध्ये आहे। या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 21,97,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये एक इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम 7.5 लाख, ज्यामध्ये 1 लाख भारतीय चलनाच्या नोटा आहेत आणि 7.5 लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत। संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या घटनेनं हिंसाचार उसळलाय। या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला। या घटनेनंतर वातावरण तापलं असून या घटनेवर विरोधक सरकारवर टीका करत आहेत। तसंच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी परभणी येथे आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचं नमूद केले। या मारहाणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला। सोबत शवविच्छेदनाचा अहवाल जोडत आहे। सोमनाथ यास बेदम मारहाण झाली, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयानं दिला आहे। हा अहवाल हातात आल्यानंतर लगेचच कारवाई करणं गरजेचं होतं, मात्र सरकारनं भूमिका घेतली नाही। या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की सरकारनं संबंधित पोलीस अधीक्षक, संबंधित पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आव्हाड यांनी पोस्टमधून केली आहे। या पोस्टसोबत त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदनाचा अहवालही जोडलाय। त्यात सोमनाथला बेदम मारहाण झाल्यानंच त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या अहवालानंतर तातडीनं कार्यवाही करणं आवश्यक होतं, मात्र सरकारनं भूमिका घेतली नाही। आता त्यांनी एक्स पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची विनंती केली आहे। सरकारनं संबंधित पोलीस अधीक्षक, संबंधित पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करावी असंही आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे। ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे 700 चालक वाहकांनी आज सकाळपासून बेमुदत संप पुकारलाय। ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावरून शहराच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या ठाणे परिवहन विभागाच्या बसेस फेऱ्यांमुळे सकाळपासून रात्रीपर्यंत राबता असलेल्या प्रवाशांना सोयीचं पडत होतं, परंतु संप पुकारल्यानं आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। आनंदनगर TMT डेपो बंद झाल्यानं प्रवाशांचे अतोनात हाल झालेत। या डेपोतून ठाणे, कळवा आणि मुंब्र्यातील विविध भागातील बसेस रवाना होतात। चाकरमान्यांना नोकरीला जाण्यास विलंब झाला असून परिणामी रिक्षाचालकांची मात्र यामुळे चांदी झाली आहे, परंतु विद्यार्थ्यांना कॉलेज आणि शाळेत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात। आम्ही ठाणेकरांची माफी मागतो। आमचा कुठलाही हेतू नाही ठाणेकर नागरिकांना त्रास देण्याचा, परंतु आम्ही या महागाईची झळ सोसत आहोत। त्या कारणाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे
कित्येक वर्ष झाले आम्ही तुटपुंजा पगारामध्ये काम करत आहोत. 14,000 ते 20,000मध्ये कुणाचंही घर चालत नाही. कितीही काटकसरीने संसार केला तरी महागाईची झळ बसते. मुलांचं शिक्षण, दवाखाना, आईवडिलांचं आजारपण वगैरे हे पूर्ण करू शकत नाही. 80% ते 90% कामगार हा भाड्याने राहतो. या महागाईमध्ये त्याला घर चालणं अशक्य आहे. वारंवार प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही यांची पगारवाढ करून द्या, किंवा जो नियम शासनाचा आलेला आहे पगारवाढीचा 14 ऑक्टोबर 2024 पासून, त्यानुसार यांनी पगारवाढ दिली नसल्या कारणास्तव आज या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे. तरी आमची परत एक विनंती आहे, ज्या बेसिकमध्ये वाढ झालेला आहे त्यानुसार आमचा PF, HRA, DA याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी, जेणेकरून आमचा पगार समाधानकारक होणार नाही. ॲटलीस्ट आम्ही या महागाईमध्ये जगण्यासाठी अजून एक प्रयत्न करू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मेरिटाईम बोर्डानं आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी भागांना जोडण्याची योजना आखली आहे. भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली येथे 4 जेट्टी बांधून सुरुवातीला मीरा भाईंदर, ठाणे भिवंडी आणि डोंबिवली शहरं जलवाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत. पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी वसई खाडी, उल्हास नदीवर प्रवासी जलवाहतूक चालवली जाईल, जे लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्राच्या विस्तारासह MMRमध्ये विकसित केलेल्या प्रवासाच्या पद्धतींना पूरक ठरेल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात दिली आहे. सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारनं 96 कोटी 12 लाख रुपये खर्च करून या 4 जेट्टींचं बांधकाम 1.5 वर्षात पूर्ण करणं अपेक्षित आहे. अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकांमध्ये लोकप्रिय करण्याची गरज आहे, परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संथ गतीनं सुरू असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. प्रवासी जलवाहतूक सुविधा तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारला प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी चालकांची ओळख पटवावी लागणार आहे. जसे की फेरीघाट ते मांडवा दरम्यान रो पॅक्स सेवा, तसंच त्याच मार्गावरील पारंपरिक फेरी सेवा लोकप्रिय आहेत आणि लोकांना आकर्षित करत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. MMRमधील वाढती लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्र लक्षात घेता अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी लवकर होणं गरजेचं आहे. राष्ट्रीय जलमार्ग 53 लगत आणखीन जेट्टी बांधण्याची योजना असली तरी नंतर बांधली जाणार असून वसई, कल्याण, पारसिक, नागला बंदर, अंजूरदिवे आणि घोडबंदर गायमुख या भागात ते काम होणार आहे. घोडबंदर येथील गायमुख येथे जेट्टी कार्यरत असून त्याचा वापर फ्लोट चालवण्यासाठी केला जात असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ठाणे महापालिकेचा नवीन विकास आराखडा हा खारेगावला उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याचबरोबर खारेगावमध्ये टाकण्यात आलेल्या रस्त्यांच्या आरक्षणाला स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांनी आपला विरोध दर्शवलाय. मात्र वारंवार पत्रव्यवहार करूनही याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्यामुळे हक्काचा निवारा गमवावा लागू नये यासाठी आपली राहती घरं विकण्याचा निर्णय काही नागरिकांनी घेतलाय. ठाण्याचा नवीन विकास आराखडा काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडाच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या विकास आराखड्यात खारेगावमध्ये DP रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आलं असून यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची आणि भूमिपुत्रांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत.
हा रस्ता संपूर्ण खारेगावच उद्ध्वस्त करणारा असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच केलाय. नवीन विकास आराखड्याच्या माध्यमातून अख्खं ठाणं खायचा विचार करणारे बिल्डरांनी डीपी प्लॅन तयार केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. पालिका प्रशासनाचे अधिकारी, मंत्रालयात बसलेले अधिकारी बसून डीपी प्लॅन बनवतात. हा डीपी प्लॅन कुठे बनवला, कसा बनवला याच्या कहाण्या भलत्याच आहेत. आपण या डीपी प्लॅनमध्ये एवढी जागा सोडून देतो म्हणून स्क्वेअर फुटामागे पैसे घेतले जातात असा आरोपही आव्हाड यांनी केला होता.